या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. काँग्रेसच्या नेत्यालाच उद्धव ठाकरे सेनेमध्ये घेतल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये किती अलबेलं आहे हे लक्षात येईल. आपापसातील लोकांना आपापल्या पक्षात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे महायुतीऐवजी महाविकास आघाडीच घायकुतीला आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसचा एकही जिल्हा परिषद सदस्य नाही. त्यामुळे कोणीही ठाकरे पक्षात प्रवेश केला तर कोकणात महायुतीला फरक पडत नाही आणि शिंदे शिवसेनेला कोणताही धोका नाही, असं मत उद्योग आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले. ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये 1-2 जणांनी प्रवेश केल्यानं त्यांची सेना किती वाढणार हा खरा प्रश्न आहे, असं सांगून उदय सामंत म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही. पक्षवाढीचा एक भाग म्हणून ते कोकणात येत असतील. आम्ही त्यांच्या दौऱ्याला विरोध करण्यापेक्षा चांगलं काम करू. या जिल्ह्यात आम्ही शिवसेना वाढवली आहे. ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर मी अजिबात टीका केलेली नाही. त्यांना माझ्याबद्दल कोणीतरी चुकीची माहिती देत आहे, असंही ते म्हणाले. स्वतःच्या नेत्याला चांगलं म्हणावे की वाईट म्हणावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असं सांगून सामंत म्हणाले. एकनाथ शिंदे यांचा वारकऱ्यांनी सत्कार केला त्यावेळी अनेकांच्या पोटात का दुखलं. कोणी कोणाला देवाची उपमा दिल्यानंतर देव पण येत नाही. मी हे ऐकलेलं नाही किंवा बघितलेलं देखील नाही. मला असं वाटतं की नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांनी केलेल्या स्टेटमेंटवर मी महायुतीतला एक आमदार म्हणून किंवा मंत्री म्हणून ऐकल्याशिवाय बोलणं योग्य नाही. त्याच्यामुळे ती मुलाखत मी सविस्तर ऐकीन आणि त्याच्यानंतरच आमचं मतप्रदर्शन आम्ही करू. पण मला माहीत नाही कोणी प्रवेश केला, पण त्यांनी काँग्रेसमधनं केलं आहे ना, म्हणजे आम्हाला धोका नाही त्याचा. मला असं वाटतं की काँग्रेसमधनं जे कोण बेटकर आहेत, म्हणजे मला माहीत नाहीत कुठच्या जिल्ह्यात कुठं काम करतात ते, पण त्यांनी जो प्रवेश केलेला आहे तो काँग्रेसमधनं प्रवेश केलेला आहे. या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा एकही ग्रामपंचायतीचा सदस्य नाही. या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा एकही पंचायत समितीचा सदस्य नाही. अशा पक्षातनं काँग्रेसच्या नेत्याला उबाठामध्ये घेतलेला आहे. त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये किती अलबेल आहे ते बघा. आपापसातली लोक आपापसामध्ये प्रवेश करून घेत आहेत. तो काँग्रेसमधनं उबाठामध्ये झालेला प्रवेश होता. त्याच्यामुळे डॅमेज आम्ही नाही झालो आहे, डॅमेज महाविकास आघाडी झाली. आणि मी तुम्हाला काँग्रेसचं चित्र पण सांगितलं या जिल्ह्यातलं. त्याच्यामुळे या पक्षाचे ते नेते होते आणि ते आता उबाठामध्ये गेले. त्याच्यामुळे उबाठा किती वाढणार आहे तुमच्या लक्षात आलं. मला असं वाटतं की त्यांच्या दौऱ्यावर आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही. तो पक्षवाढीचा एक लोकशाहीतला भाग आहे. त्याच्यामुळं आम्ही प्रतिकार करण्यापेक्षा आम्ही चांगलं काम करून माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली खरी शिवसेना 100% या जिल्ह्यामध्ये वाढवलेली आहे आणि महायुतीची जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या परिसरामध्ये येणार आहे. मी अजिबात त्यांच्यावर काही टीका केलेली नाही. त्यांनी माझी पत्रकार परिषद बघावी. कदाचित त्यांना कोणतरी ब्रीफिंग चुकीचं करतं आहे किंवा ते कोणाकडनं चुकीच्या माणसाकडनं ऐकून घेत आहे. काल रात्रीच्या मुलाखतीमध्ये मी असं सांगितलं की विष्णूची तुलना करावी रामाची करावी हा वैयक्तिक प्रत्येकाचा प्रश्न आहे. स्वतःच्या नेत्याला चांगलं म्हणावं की वाईट म्हणावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण मी दुसरा प्रश्न असं विचारला, ज्यावेळी महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्यांनी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना पुरस्कार दिला, दिल्लीमध्ये संजय नहारनं महादजी शिंदे पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं, त्यावेळी यांच्या पोटात पोटसूळ का उठला हा माझा प्रश्न आहे. मी विष्णूची उपमा दिली, अजून कोणाची पण द्या, आणि त्या देवांबद्दल आदर आहे म्हणूनच मी इथं आलो ना एवढ्या कामातनं. त्याच्यामुळे देवांची उपमा दिल्यानंतर देव पण येत नाही हे देखील काही लोकांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि त्यांच्या कुठच्याच गोष्टीला मी टीका केलेली नाही. त्यांनी ब्रीफिंग घेताना जरा चांगल्या माणसांकडनं घ्यावं, जेणेकरून अशा पद्धतीची चुकीची माहिती त्यांना मिळणार नाही. त्याच्याशी आम्ही सहमत आहोत ना. बघा, दीपक केसरकर निवडून आले, निलेश राणे निवडून आले, नितेश राणे निवडून आले, किरण भैया सामंत निवडून आले, उदय सामंत निवडून आला. एक फक्त ठीक आहे, जरा आमच्या काही चुकांमुळे राहिलं. तिकडे योगेश कदम निवडून आले, शेखर निकम निवडून आले, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, त्याच्यानंतर BJPचे सगळे आमदार, आदितीताई तटकरे. आमच्या 3 जिल्ह्यामध्ये 15पैकी 14 जागा निवडून आल्यात. याचाच अर्थ गद्दारांचं नामोनिशाण मी मिटवून टाकलेलं आहे. कोणी कमी दर्जा दिला? माझे राज्यमंत्री इंद्रनील नाईक आहेत, त्यांना फोन लावून तुम्ही विचारा. ज्या दिवशी अधिकार देण्याची फाईल माझ्याकडे आली त्याच्या दुसऱ्या सेकंदाला माझ्यासारख्या मंत्र्यानं सही करून त्यांना सगळे अधिकार 3 महिन्या अगोदरच दिलेले आहेत. बाकीच्यांचं मला माहीत नाही. राज्यमंत्र्यांना अधिकार देणं ही घटनेतल्या काही तरतुदीप्रमाणे किंवा नियमाप्रमाणे असतं. राज्यमंत्र्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे. आता उदाहरणार्थ माझे राज्यमंत्री आहेत सन्माननीय इंद्रनीलजी, त्यांनी कधीच असं उद्योगमंत्री म्हणून माझ्याकडे कधी काही मागणी केली नाही. कारण का केली नाही? तर मी दुसऱ्या सेकंदाला त्यांचे अधिकार दिले. पण कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री याच्यामध्ये फरक आहे हा देखील समजून घेतला. म्हणजेच फेक नरेटिव्ह सेट केलं ना, ते स्वतः कबूल करतायत
की आम्ही लोकसभेला फेक नरेटिव्ह सेट केला आणि आता ओबीसीच नाही त्यांच्या बाबतीमध्ये फेक नरेटिव्ह सेट केला होता, ते देखील लोक यांच्यासोबत राहणार नाही. सरसकट ते बोललेलं नाहीत. ज्या एका व्यक्तीनं BJPची मान्यता रद्द करावी, आपल्या मनसेची मान्यता रद्द करावी अशा पद्धतीचं भाष्य केलेलं, त्याच्या संदर्भातला तो वैयक्तिक विषय होता. सरसकट ते असं बोललेलं नाही. संदीप देशपांडे मला माहिती आहे.